माणसाच्या हाताने केलं असतं तर माणसाने तर मारूनच टाकल्या असत्या तुरी. तर सर्वांना राम राम. भरपूर दिवसांना आज व्लॉगवाला व्हिडिओ बनवत आहे, कारण की सगळे मी शॉर्ट्स टाकत होतो, रील टाकत होतो, कारण की टाईमच नव्हता. तर हा आपला सोयाबीनचा प्लॉट खूप मस्त जमला आहे आणि तणनाशकही मारलं होतं आपण, ते पूर्ण तण खतम झालं आहे, पूर्ण भुरका पडला सॉरी, थोडीशी जीभ अशी झाली. तर तुरी चांगल्या आहे. हे आपली सोना व्हेरायटी आहे, सोना. तर पाहू शकता का, पूर्ण तणकट मेला आहे. सोयाबीन खूप मस्त जमला आहे, सेट झाला एकदम. तर मी ते मागच्या वेळेस सांगितलं होतं का, आपण जर सोयाबीन म्हणजे सोयाबीनले पेराच्या वेळेस जर खाद दिलं असन, मग ते कोणते 10-26-26 असो, DAP असो, 12-32-16 असो, कोणते खाद दिलं असन, तर पहिल्या फवारणीच्या वेळेस 19-19 हा वर खत मारायचं नाही. कारण की आता जो पहिला डोस आहे ते फवारणीचा, त्यावेळेस जे आपण खाद दिलेले राहते ते खाद आत्ता मिळण्यास सुरुवात होत असते सोयाबीनले. त्याच्यामुळे खात नाही दिलं वर खात पहिल्या फवारणीच्या वेळेस तरी चालते. पण मला तर आता एक नंबर असं वाटलं, मला आता किती पैसे लागले असते, भरपूर पैसे लागले असते हे निंदासाठी. मी आता याच्यावर डायरेक्ट ग्लायसिल मारलं होतं, खालून एकदम, म्हणजे उडू नाही द्यायचं झाडावर, अशाप्रमाणे हळूहळू स्वतःनं मारलं. त्याच्यामुळे इतकं चांगलं जमलं आहे ते. नाही तर काही एवढं चांगलं काही जमलं नसतं. माणसाच्या हाताने केलं असतं तर माणसाने तर मारूनच टाकल्या असत्या तुरी. कुठं काही भागावर जेव्हा हवा जास्त होती, आता हवा सुरू आहे, पाहणं हलवून राहिले आहे, तर कुठं हवा जास्त होती तेव्हा उडलं होतं तुरीवर. तर तेव्हा तुरी मेल्या आहे थोड्याफार, पण कुठं तर मस्त असं एकदम लाईन शिरायन. ह्याची मी शेंडेखुंडी केली आहे. हे बा शेंडेखुंडी दिसत असन, नंतर फुटवा आलाय. तर इतकं मस्त असं तण मेलाय का, साफ होऊन गेलाय. हा प्लॉट खूपच मस्त जमलाय. आता फुलावर खूप चांगली अशी फुलावर आली आहे, हातून दाखवून देतो. हे बघा, पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे. हे बघा, खूप मस्त अशी फुलावर आली आहे. आणि 10 फुटावर आहे हे आपले बेड, ज्या तुरी टाकल्या आहेत त्या. आता दुसरा जो फवारा आहे हा आपल्याला आता एखादा हप्त्यानं घ्यायचा आहे, 7-8 दिवसाच्या फरकानं घ्यायचा आहे. शेवटपर्यंत हा प्लॉट खूप मस्त जमलाय. फक्त तिकडल्या भागात थोडंसं पाणी जमा होत असते, तिथं थोडंसं पाणी जमा, गवत वगैरे वाढलं आहे. सोयाबीन नाही झाली जिथं, तुरी नाही झालं म्हणजे मेलं, कारण की तिथं पाणी जमा झालं. तुरीला तर पाणी जमा होणं जमतच नाही, खूप नाजूक पीक आहे ते तूर म्हणजे. त्याच्यामुळं ते पाणी जर जास्त असलं तर ते मरते, त्याला खोड किडे लागू शकते, किंवा मग उभवून येते, म्हणजे जळल्यासारखं झाड होऊन जाते पूर्ण. थोडासा डॅमेज तिथं झाला आहे. बाकी खूप मस्त जमला आहे प्लॉट. 1-2-3 प्लॉट खूप मस्त जमले आहे. पराठी आता जागेवर येत आहे. फक्त हा जो एक प्लॉट आहे हा जमला नाही, कारण की याच्यात खूप पतली सोयाबीन निघाली होती. याच्यात मागच्या वर्षी मूग होता उन्हाळ्याच्या वेळेस, त्याच्यामुळे मूग खूप जास्त निघाला आहे. तर मूग जास्त निघा, अजून त्याला एकच डवरा बसला होता, तो डवरा असाच होता. आणि निंदनही नाही, बाया भेटल्या नव्हत्या, मजूर भेटलं नव्हतं त्याच्यामुळे. तर आता डवरा आहे सुरू. आता काय थोडंसं आणायला लागते याला जागेवर. तो तुरी आहे, त्याला करू आपण ट्रीटमेंट देऊ. आणि अर्ध्याच भागात आहे तुरी, तिकडल्या भागात नाही आहे. तिकडल्या भागात मग आपण चना टाकणार आहे समोर. जमल्यात हे भाग जर जमल्या तुरीचा तर करू, नाही तर याच्यातही चना पेरून देऊ. हे बाया काही जाणार नाही आहे. तर अशा पद्धतीचं आहे पूर्ण असं. तुरी वगैरे चांगल्या आहे, कुठं मेल्या यांच्यामुळं, ग्लायसिलमुळं, म्हणजे ग्लायफोजेट 45%, 41%, आणि मधात 5 तास सोयाबीन. धन्यवाद.